विदेशातून परत आलेली मुलगी जेव्हा आपल्या वृद्ध आईवडिलांना रस्त्याच्या कडेला भीक मागताना पाहते तेव्हा तिचे होश उडून जातात. वृद्ध आईवडिलांची दुःखी आणि ज्ञान देणारी कथा खूप भावनिक आहे. कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करत राहा. चला मग मित्रांनो, कथेला सुरुवात करूया. प्रिया आता 2 वर्षापासून आपल्या आईवडिलांना भेटलेली नाही. ती भारतापासून दूर परदेशात आपल्या नवऱ्याबरोबर राहत होती. आज तिच्या वडिलांचा वाढदिवस होता आणि ती खूप आनंदात होती की आज ती आपल्या आईवडिलांना भेटणार, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार, त्यांना सरप्राईज देणार. पण अचानक पाऊस सुरू झाला आणि तिचा मूड उदास झाला. कारण पावसामुळे सर्व फ्लाईट्स उशीर होत होत्या किंवा रद्द होत होत्या. पण काही वेळाने पाऊस थांबला आणि प्रिया आपल्या नवऱ्याबरोबर भारतासाठी निघाली. गेल्या 2 महिन्यापासून ती आपल्या आईवडिलांशी बोलू शकलेली नव्हती. जेव्हा ती भावाला फोन करत असे तेव्हा भाऊ फक्त इतकंच सांगायचा की आईवडील कुठे फिरायला गेले आहेत, घरात नाहीत, तू काळजी करू नकोस, ते ठीक आहेत. हे ऐकून प्रिया आणखी चिंतेत पडली. तिला लवकरात लवकर आपल्या पप्पांना भेटायचं होतं, आईला पाहायचं होतं. रस्त्यावर येताना प्रिया आपल्या बालपणाच्या आठवणीमध्ये हरवून गेली. ती आईवडिलांची लाडकी मुलगी होती. 2 भावंडांमध्ये प्रिया आईवडिलांची खूप काळजी घेत असे. ती खूपच संस्कारी आणि चांगल्या चारित्र्याची मुलगी होती. जेव्हा प्रियाची कॉलेजची शिक्षण पूर्ण झाली तेव्हा आईवडिलांनी तिचं लग्न ठरवलं. जेव्हा मुलाचे लोक तिला पाहायला आले तेव्हा त्यांना ती लगेच आवडली. लग्न निश्चित झालं आणि लग्नाचा दिवस आला. लग्न मोठ्या थाटामाटात आनंदाने पार पाडलं. प्रियाचा नवरा सागर स्वभावाने खूप चांगला माणूस होता. लग्नानंतर प्रिया सासरी गेली. काही दिवसानंतर सागरला परदेशात नोकरी लागली, त्यामुळे तो परदेशी गेला. तो प्रियालाही आपल्याबरोबर घेऊन जायचा इच्छुक होता, पण तिचा विजा अजून तयार झाला नव्हता, म्हणून सागर एकटाच गेला. काही दिवसानंतर प्रियाचा विजा तयार झाला आणि तिला नवऱ्याकडे जायचं होतं. पण तिने ठरवलं होतं की परदेशात जाण्याआधी आईवडिलांना भेटून घेऊ. जर ती इथेच राहिली असती तर रोज भेटत असती, पण आता परदेशात गेल्यावर कधी भेट होईल हे माहीत नव्हतं. या विचाराने प्रिया आपल्या घरात आईवडिलांना भेटायला आली आणि त्यांना पाहताच ती फोडाफोड रडू लागली. तेव्हा तिच्या वडिलांनी तिला समजावलं, बेटा तू काळजी का करतेस, तू निर्धास्त राहून जा. आमची काळजी घेण्यासाठी तुझा भाऊ आणि भावजय आहे ना. आम्ही इतके वृद्ध झालो नाही की स्वतःची काळजी घेऊ शकत नाही. प्रियाच्या वडिलांनी तिला खूप समजावलं, धीर दिला आणि सांगितलं की तू निर्धास्त राहून परदेशात जा, आम्हाला काही त्रास होणार नाही. प्रिया जड मनाने आईवडिलांना निरोप देत परदेशात गेली. प्रियाला परदेशात राहून आता 2 वर्ष झाली होती. मध्ये कोरोना झाल्यामुळे देशात ये-जा होऊ शकली नव्हती. आता ती खूप खुश होती की 2 वर्षानंतर आपल्या पप्पांना भेटणार, त्यांना पाहणार. अनेक तासांचा प्रवास करून प्रिया आपल्या देशात आपल्या घरी पोहोचली. घरी येताच तिने प्रथम आईवडिलांना शोधायला सुरुवात केली. आवाज देऊ लागली. भाऊ भावजांना शोधलं पण घरात कोणीच दिसलं नाही. मग तिने नोकराला विचारलं, रामू आईवडील कुठे आहेत, भाऊ भावजही दिसत नाही, सगळे कुठे गेलेत का? नोकर म्हणाला, जी दीदी, बड्डे साहेब आणि बडी मालकीन काही दिवसासाठी फिरायला बाहेर गेलेत आणि छोटी मालकीन बाबूसाहेबांच्या जन्मदिनासाठी मंदिरात पूजा करायला गेलेत. हे ऐकून प्रिया नवऱ्याला म्हणाली, सागर आपणही मंदिरात जाऊया, पप्पांसाठी काही पूजा अर्चना करून घेऊया. मग प्रिया आणि सागर मंदिरात गेले, पण तिथेही भाऊ भावजय दिसले नाहीत. मग तिने विचार केला, कदाचित दुसऱ्या मंदिरात गेले असतील. प्रियाच्या मनात आठवण आली की पप्पांची खूप इच्छा होती की आपल्या वाढदिवसाला अनाथाश्रम अनाथ मुलांना कपडे आणि गिफ्ट्स वाटावेत. हे विचारून तिने सागरला सांगितलं. सागरही त्यासाठी तयार झाला. दोघे बाजारात गेले, गिफ्ट्स कपडे खरेदी केले आणि अनाथाश्रमात गेले. तिथे मुलांना कपडे, मिठाई, गिफ्ट्स वाटले. त्या सगळ्यांनी प्रियाच्या वडिलांना खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. प्रिया खूप खुश होती कारण आज पप्पांचा वाढदिवस होता, पण दुःखी होती कारण जर पप्पा तिच्यासोबत असते तर ते स्वतः हे सगळं वृद्धाश्रम आणि अनाथांना वाटलं असते तर किती छान झालं असतं. हे सगळं काम आटोपल्यानंतर प्रिया आणि सागर घरी परत येत होते. वृद्धाश्रमापासूनच थोड्याच अंतरावर
प्रियाला आईवडिलांची झलक दिसली. ती सागरला म्हणाली, सागर, गाडी जरा मागे घे. मी आता आईवडिलांना पाहिलं. असं वाटतंय की ते रस्त्याच्या कडेला बसलेत. काही वेळाने मागे गेल्यावर प्रियानं पाहिलं की खरेच आईवडील फाटक्या ओलीस कपड्यात मडकटलेल्या अवस्थेत रस्त्याच्या कडेला बसले होते. हे पाहून ती जोराजोरात रडू लागली आणि त्याच्या गळ्यात पडली. आई बाबा, हे कसं झालं की तुम्ही या अवस्थेत कसे? माझं हृदय बसून जातंय. सांगा मला, काय झालं? आईवडिलांनी मुलीला पाहताच तिच्याशी घट्ट मिठी मारून रडू लागले. प्रियाने विचारले, आई, हे कसं झालं? तुम्ही इथे कसे? आई म्हणाली, काय सांगू बेटा, तुझं लग्न झाल्यावर तुझ्या बाबांचंही रिटायरमेंट झालं. ते घरात बसले. तुझी भावजई रोज आम्हाला टोमणे मारू लागली, आम्हाला वाईट बोलू लागली. तुझा भाऊही हळूहळू तिच्या बोलण्यात आला आणि तोही आम्हाला रोज टोमणे देऊ लागला. आम्ही त्यांच्यावर बोध झालो होतो. भावजई आम्हाला दिवसभर काम करायला लावायची आणि स्वतः आपल्या मैत्रिणीबरोबर पार्टीत व्यस्त राहायची. हळूहळू परिस्थिती आणखीच वाईट झाली. भावजईने आम्हाला आता उरलेले जेवण देऊ लागली. जेव्हा आम्ही चोरीछुपे ताजे जेवण घ्यायचो तेव्हा ती पाहून हस्तक्षेप करायची. इतक्या थंडीत काम करूनही आणि उरलेले जेवण खाऊन बाबांची तब्येत बिघडली. मी तुझ्या भावांकडे औषधांसाठी पैसे मागितले तेव्हा त्याने स्पष्ट नकार दिला आणि म्हणाला, माझ्यावर इतके कर्ज आहेत आणि तुम्हाला पैसे हवेत. वृद्धापकाळात थोडेफार आजार पण तर येतच, यासाठी पैसे कशाला? असेच बरे व्हाल. माझ्याकडे फालतूचे पैसे नाहीत. जा इथून आणि मला त्रास देऊ नका. बेटा, तुझ्या भावाने मला हे शब्द ऐकवले आणि पैसे दिले नाहीत. नंतर काही दिवसांनी बाबांना कोरोना झाला. हे पाहून भावाने आणि भावजाईने आम्हा दोघांना घरातून बाहेर काढलं. बाबा आजारी असताना मी कुठे कुठे भटकले नाही बेटा. माझ्याकडे पैसे नव्हते. मी माझ्या हातातील सोन्याच्या चुड्या, गळ्यातील मंगळसूत्र, कानातील कुंडळे विकली आणि त्याच पैशात बाबाचं औषध केलं. ते बरे झाले. आजारांमुळे आम्ही दोघे खूप कमजोर झालो होतो. नोकरी कोणी देत नव्हतं, काम कोणी देत नव्हतं. मजबुरीने आम्हाला भीक मागावी लागली. एका मुलाच्या असतानाही आम्ही भिकारी बनलो. हे ऐकून प्रिया आईवडिलांना सीने लागून धरून घेतले आणि म्हणते, बाबा, तुम्ही आता आपल्या घरी चला. ते तुमचं घर आहे. त्या घरात तुमच्या आठवणी आहेत. तुम्ही आपल्या मेहनतीने, रक्त पाण्याने ते घर उभं केलं. तुमची जागा इथे नाही. तुमची जागा तुमच्या घरात आहे. मी पाहते कोण तुम्हाला तुमच्या घरातून हाकलतो आणि तुमची मुलगी आली आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. मग प्रिया नोकराला फोन करते, रामू, घर नीटनेटके कर, सजावट कर. मी आईबाबांना घेऊन येते. घरी पोहोचल्यावर प्रिया आईबाबांचा वाढदिवस खूप थाटामाटात साजरा करते. सागरने हॉटेलमधून आईबाबांचे आवडते पदार्थ मागवले. खूप दिवसानंतर आईबाबांनी एवढं छान जेवण खाल्लं. मुली आणि जावईचं प्रेम पाहून आईबाबांनी दोघांना घट्ट मिठी मारली. इतक्या वेळानंतरही भाऊ आणि भावजे घरी परत आले नव्हते. संध्याकाळ होऊन रात्र झाली. मग ते दोघेही दारूच्या नशेत लडपडत घरात शिरले आणि आईबाबांना घरात पाहून भडकले. ते ओरडले, तुमची हिंमत कशी झाली माझी घरात येण्याची? कोण आणलं तुम्हाला इथे? प्रिया म्हणाली, मी आणलं. भाऊ म्हणाला, आत्ताच्या आत्ता निघा इथून. यावर प्रिया रागाने म्हणाली, मी पाहते कोण माझ्या आईबाबांना त्यांच्या घरातून हाकलते. हे माझ्या आईबाबांचं घर आहे, तुझं नाही. तू हे घर बनवलं नाहीस, आईबाबांनी बनवलं. अजूनही हे घर आईबाबांच्या नावावर आहे. तुझं यात काहीच नाही. आणि हेही ऐकून घे, आईबाबांनी तुला आपल्या वसियतातून काढून टाकलं आहे. इतक्यात बोलत असताना भावजे बोलली, तुम्ही इथून निघा, नाहीतर पुन्हा घराबाहेर फेकीन. यावर प्रियाचा राग 7व्या आकाशाला भिडला. ती संतापाने लाल झाली आणि भावजाईला जोरदार थप्पड मारली. थप्पड मारताच भावजाई जमिनीवर पडली. प्रिया म्हणाली, तुम्ही आता आपल्या जागेवर या. आत्ताच्या आत्ता सगळं सामान गोळा करा. या घरातून निघून जा. या घरात तुमचा काही हक्कच नाही. प्रियाच्या बाबांनी म्हटलं, मुला, मी तुला माझ्या जायदादातून काढून टाकलं आहे. आता मीही इच्छितो की तू माझ्या घरात राहू नकोस. हे ऐकून रवी बाबांच्या पायावर पडला, माफी मागू लागला. बाबा, माझ्याकडून चूक झाली. मला घराबाहेर काढू नका, जायदादातून काढू नका. पण आता त्या वडिलांचं मन मुलांवरून तुटलं होतं. त्यांनी पाहिलं होतं की मुलगा आणि सून यांनी त्यांच्याशी कसं वागणं केलं. वडिलांनी मुलाला ठोकरावं आणि म्हटलं, मी समजेन की माझा कोणताच मुलगा नाही, फक्त एकच मुलगी आहे, प्रिया. प्रियाने नवऱ्याला सांगून भावजाईला घराबाहेर काढलं. त्यांची खरी औकात दाखवली. अशाच प्रकारे प्रियाच्या भाऊ आणि भावजाईला त्यांच्या कर्माचं फळ मिळालं. जसं केलं तसं मिळालं. जसं बोवाल तसं कापाल. नंतर प्रिया काही दिवस आईबाबांबरोबर राहिली.
जाण्यापूर्वी तिने आईबाबांना सांगितलं, बाबा आई तुम्हीही आमच्याबरोबर चला. पण वडिलांनी म्हटलं, बेटा हे माझं घर आहे, तिनका तिनका जोडून बनवलं, मी येथून कुठेही जाणार नाही. प्रियाला वडिलांच्या जिद्दीसमोर हार मानावी लागली. ती जड मनाने नवऱ्यांबरोबर परदेशात परत गेली आणि तिथूनच आईबाबांची काळजी घेत राहिली. मित्रांनो, त्या वृद्ध आईबाबांशी जे अत्याचार मुलगा आणि सुनेने केले त्याला त्यांच्या फळ मिळालं. कोरोना आणि आजाराच्या भीतीने त्यांनी वृद्ध आईबाबांना घरातून हाकललं. पण प्रश्न असा आहे, जर कुणाला आजार झाला तर त्याला घरातून हाकलायचं का, की त्याची सेवा करायची? म्हणूनच म्हणतात, जसं कराल तसं भोगाल, जशी नियती तशी उन्नती. एका मुलीने आईबाबांचा हक्क परत मिळवून दिला, त्यांना त्यांचा सन्मान परत दिला, त्यांची संपत्ती परत मिळवून दिली आणि मुलाला त्याच्या करणीचं फळ मिळालं. मित्रांनो, आशा आहे ही कथा तुम्हाला आवडली असेल. आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि छान छान कमेंट्स करत राहा. पुढच्या व्हिडिओत भेटू. तोपर्यंत नमस्कार. या कथेतून आम्हाला ही शिकवण मिळते की आईवडिलांचं कधीही मन दुखावू नये. आईवडील आपल्यासाठी देव समान असतात. समाज बदलतोय, लोकांचा आईवडिलांबद्दलचा दृष्टिकोन बदलतोय, म्हणून आपण कधीही आईवडिलांचा साथ सोडू नये, त्यांची सेवा करावी. कारण एक वडील रुखीसुखी खाऊन मुलांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच म्हटलं आहे, माता पितृचरणी स्वर्ग आहे. तुमच्यापैकी किती जण या गोष्टी सहमत आहात? कमेंटमध्ये नक्की सांगा.